नमस्कार. आज आपण पुढची क्लिप ऐकूया. ओम. माझं शिक्षण पुण्याला झालं आणि मी नोकरीला लागलो. तिथं सगळं छान होतं, पण मन काही नोकरीत रमत नव्हतं. म्हणून पुण्याजवळच स्वामी विज्ञानानंद यांच्या लोणावळ्याजवळ न्यू वे आश्रम आहे, तिथं जायचं ठरवले होते. माझे वडील श्री वसंतराव देसाई यांच्याकडे रोज देवपूजेला जात असत. माझा विचार त्यांना सांगितला. ते म्हणाले, पावसला आमचे घरी स्वामी स्वरूपानंद होते, त्यांचाही आश्रम आहे, त्यांनी तेथे जाऊन पाहावे, आवडले तर तिथे राहावे. मला हा विचार आवडला आणि मी पावसला आलो. श्री जयंतराव देसाई यांना सांगून आश्रमात राहिलो. तिथे श्री अभंग ज्ञानेश्वरी, मूळ ज्ञानेश्वरी, श्री दासबोध, श्री सिद्धचरित्र, एकनाथी भागवत या ग्रंथांची सप्ताह पारायणे सुमारे 3 महिने केले आणि मला बरे वाटले. मी जयंतराव देसाई यांना विचारले की मला येथील वातावरण आवडले, मी इथे राहिले तर चालेल का? त्याने आनंदाने हो म्हटले आणि मी इथे मंदिराच्या ऑफिसमध्ये येऊन दाखल झालो. इथेच मंदिरात राहत होतो. एके दिवशी रात्री झोपलो असता मला असं दिसले की मी ध्यानगुफेत बसलो आहे. जवळ परमपूज्य स्वामी स्वरूपानंद आणि परमपूज्य सत्यदेवानंद स्वामी बसले आहेत. परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद यांनी माझ्या दोन्ही खांद्यावर आपले दोन्ही हातांनी स्पर्श केला आणि माझं सोहम सहज चालू झालं. मी खूप आनंदात होतो. यालाच सोहम म्हणतात हे मला कळलं नव्हतं आणि आता कामाला लागूया असं म्हणत मी जागा झालो. ही गोष्ट मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी श्री रेळेकर यांना सांगितली. ते म्हणाले, आपण ध्यानगुफेत जाऊया आणि तेथे जाऊन बसल्यावर काल कसे झाले ते चालू करा बघू. मी त्यांना तसे करून दाखवले आणि त्यांनी माझ्या छातीजवळ कान लावून ऐकले. ते म्हणाले, अहो, तुम्हाला ही सोहमची दीक्षा मिळाली आहे. त्यालाच मी परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह समजतो. या प्रसंगानंतर मी कोल्हापूरला जाऊन वरील हकीकत पूज्य स्वामी सत्यदेवानंद स्वामींना सांगितली. त्यांनाही खूप आनंद झाला. ते म्हणाले, खरं आहे, हाच अनुग्रह आहे. आता अशीच साधना चालू ठेवा. मला साधना करणे जमले नाही. मला दिलेले काम नीट करणे हीच साधना वाटते. त्यातच मला आनंद आणि समाधान मिळते. त्यामुळे साधना होत नसल्याची खंत मला अजिबात वाटत नाही. एके दिवशी भगव्या वेशातील एक यती आले होते. त्यांनी बोलावून मला विचारले, बेटा आपको मंत्र मिला है, अनुग्रह मिला है? मी म्हणालो नाही. ते थोडा वेळ शांत बसले आणि हात वर करून म्हणाले, बेटा तू झूठ बोल रहा है, तुझे अनुग्रह मिला है, सच्ची बात करो. मग मी वरील प्रसंग त्यांना सांगितला. त्यावर ते यती म्हणाले, यही तो मैं पूछ रहा था, आपको ये अनुग्रह मिला है, अभ्यास करो. ठीक आहे. माझ्या मनात अनुग्रहाविषयी येणाऱ्या शंका या प्रसंगाने दूर झाल्या. मी आता निश्चिंत झालो, आनंदात आहे. कुठेही शांत बसून सोहम साधना करणे मला जमत नाही. सेवा, काम हीच माझी साधना आहे. त्यात काही अडचणी आल्या की मन बेचैन होते. मग खाली ध्यानगुफेत जाऊन त्या सर्व परमपूज्य स्वामीजींना सांगायच्या आणि थोडा वेळ शांत बसायचे की तो गुंता लगेच मोकळा व्हायचा. ओम तत् सत. आता या पुढची आठवण आपण उद्या ऐकूया. धन्यवाद.